बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुंबई उपनगर जिल्ह्याची माहिती बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मुंबई जिल्हा पण बघून घेऊ। काही जिल्हे राहिले, भरपूर सारे जिल्हे टाकण्यात आले आहे। नक्की तुम्ही PDF ला बघा। ज्या जिल्ह्याचा तुमचा एक्झाम असेल त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल, जी लेटेस्ट आहे आणि A to Z माहिती टाकलेली आहे, त्याच्यामुळे नक्की बघा, तुम्हाला फायदा होईल। तर बघा, मुंबई उपनगर जिल्ह्याची माहिती। मुख्यालय काय आहे तर वांद्रे आहे। तहसील किती आहे तर 3 तहसील आहे, एक कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली ह्या 3 तहसील येतात। आणि पालकमंत्री कोण आहे तर मंगललोढा इथले पालकमंत्री आहे। कॅबिनेट मंत्री महाराष्ट्राचे महापौर आहे, कार्यवाह रमेश बैस यांच्याकडे आहे कार्यवाह, तर रमेश बैस हे महापौर आहे। उपमहापौर हे पद रिक्त आहे। जिल्हाधिकारी बघा, डॉक्टर राजेंद्र भोसले हे जिल्हाधिकारी आहे, डॉक्टर राजेंद्र भोसले। महापालिका आयुक्त कोण आहे तर इकबाल सिंग चहल हे महापालिका आयुक्त आहे। आणि प्रशासक खासदार गोपाळ शेट्टी हे खासदार आहे, गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई। नेक्स्ट बघा, खासदार कोण आहे तर गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई हा भाग त्यांच्याकडे आहे। आणि गजानन कीर्तिकर यांच्याकडे मुंबई उत्तर पश्चिम हा भाग आहे, हे पण खासदार आहे तिथले। आणि मनोज कोटक हे मुंबई ईशान्येचे खासदार आहे। पूनम महाजन या मुंबई उत्तर मध्यचे खासदार आहे। आणि राहुल शेवाडे मुंबई दक्षिण मध्यचे खासदार आहेत। एकूण क्षेत्रफळ बघा, एकूण क्षेत्रफळ आहे 446 किलोमीटर वर्ग आणि चौरस मैलमध्ये 172। लक्षात ठेवा। लोकसंख्या बघा, 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या आहे 9,03,56,962। लक्षात ठेवा, 9,03,56,962 एवढी एकूण लोकसंख्या आहे। घनता बघा 21,000 एवढी घनता आहे आणि 54,000 चौरस मैल मध्ये मुंबई उपनगर बघा। मुख्य ठिकाण वांद्रे, तालुके 3 आहे। मुख्य नद्या बघा, मिठी, पोईसर, दहिसर ह्या मुख्य नद्या आहेत। मिठी नदी इथली प्रसिद्ध नदी आहे, हे पण लक्षात ठेवा। प्रेक्षणीय स्थळे बघा, पवई तलाव, विहार तलाव, एक्सेल्सवर्थ, जुहू चौपाटी, जोगेश्वरी लेणी, कान्हेरी लेणी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, माउंट मेरी, कान्हेरी गुफा हे इथले प्रेक्षणीय स्थळे आहे। नेक्स्ट बघा, भाभा अणुसंशोधन केंद्र इथे तेल शुद्धीकरण केंद्र आहे। तुर्भे हे प्रसिद्ध स्थळे आहे आणि जे नावाजलेले आहे, आपण नेहमी ऐकतो याच्याबद्दल। अणुऊर्जा प्रकल्प पण आहे, रासायनिक खत प्रकल्प आहे, टाटा सामाजिक शास्त्रीय संस्था इथे आहे, महत्त्वाच्या संस्था इथे आहे, लक्षात ठेवा। पॉईंट भौगोलिक स्थिती बघा, एकूण क्षेत्र आहे 386.56 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र आहे। वनीकरणाअंतर्गत किती क्षेत्र आहे ते तर 44.43 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र आहे ते वनीकरणाअंतर्गत। उत्तर रेखांश 72 ते 51 अंश, पूर्व रेखांश 19 ते 3.41 अंश एवढं पूर्व रेखांश येते, लक्षात ठेवा हे पॉईंट। नेक्स्ट बघा, भौगोलिक क्षेत्र तर पूर्व भाग कुठपर्यंत येतो तर ठाणे खाडी, मुलुंडपासून ते ट्रॉम्बे, विक्रोळी, घाटकोपर हे एवढे सर्व स्थाने पूर्वमध्ये येतो। पश्चिम भागमध्ये कोणते भाग येते तर अरबी समुद्र, गोराई मनोरी पासून ते अंधेरी व वांद्रेपर्यंत मठ, जीव समुद्र किनारे एवढा भाग पश्चिम भागात येतो। दक्षिण भागात माहुल, मुंबई शहर जिल्ह्यातील माहीम खाडी एवढा भाग दक्षिण भागात येतो। तर उत्तर भागात राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे खाडी एवढा भाग येतो, लक्षात ठेवा। कोणत्या याच्यात कोणत्या भागाला म्हणजे कोणत्या दिशेला किती भाग येतो हे इथे दिलं आहे भौगोलिक क्षेत्रामध्ये। तुम्ही व्यवस्थित पोच करून नीट वाचून घ्या, व्यवस्थित लक्षात बसेल असं। नेक्स्ट बघा,
मुंबई उपनगर जिल्ह्याबद्दल माहिती बघा. महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळानुसार. क्षेत्रफळानुसार दुसरा सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर मुंबई उपनगर आहे. याचे प्रशासकीय केंद्र हे वांद्रे आहे. तर प्रशासकीय केंद्र कोणते आहे तर वांद्रे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार झालेले आहे. तर मुंबई शहर हे 2 जिल्हे मिळून तयार झाले आहे, मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा. म्हणजे मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचा अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे 14 प्रभाग या जिल्ह्यात असून त्यास पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जातात. तर किती प्रभाग आहे तर 14 आहे. हे पण लक्षात ठेवा, 14 प्रभाग आहे म्हणून. आता नेक्स्ट बघा, धर्म बघा. इथले कोणत्या धर्माचे लोक किती टक्के राहतात. मुंबई उपनगर जिल्ह्यातील धर्म 2011 नुसार. तर बघा, हिंदू धर्माचे 67.73% लोक इथे राहतात हिंदू धर्माचे. इस्लाम धर्माचे 19.19% लोक इथे राहतात. बौद्ध धर्माचे 5% लोक राहतात. जैन धर्माचे 3.67% लोक राहतात. ख्रिश्चन धर्माचे 3.45. शीख धर्माचे 0.51. इतर सांगितलेले नाही किंवा 0.43% इथले लोक राहतात. जिल्ह्याविषयी बघा, बृहन्मुंबईचे 2 महसुली शहर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. ते क्वेश्चन आवश्यक आहे, येऊ शकतो. बृहन्मुंबईचे 2 महसुली शहर कोणते तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. लक्षात ठेवा. जिल्ह्यामध्ये विभाजन झाल्याने 1 ऑक्टोबर 1990 मुंबई उपनगर स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केला. तर कधी घोषित केला 1990. तारीख पण लक्षात ठेवा, 1 ऑक्टोबर 1990 मुंबई उपनगर स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केला गेला. त्यापूर्वी मुंबई उपनगर हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग होता. कोणत्या याचा भाग होता तर मुंबई उपनगर हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग होता. देशातील जनगणनेनुसार हा सर्वात मोठा जिल्हा आहे. सध्याची लोकसंख्या 93.56 लाख आहे. किती आहे तर 93.56 लाख. लक्षात ठेवा. क्षेत्रानुसार हे महाराष्ट्रातील दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे. भौगोलिक क्षेत्र 369 चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय वांद्रे पूर्व येथे आहे. प्रशासकीय दृष्ट्या कोकण विभाग अंतर्गत येते. तर कोणत्या विभागांतर्गत येते तर कोकण विभागांतर्गत येते. हे पण लक्षात ठेवा. मुख्य ठिकाण वांद्रे लक्षात ठेवा. भौगोलिक क्षेत्र हे पण लक्षात ठेवा. दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई उपनगर जिल्हा 2 उपविभागात विभागला असून पश्चिम उपनगर व पूर्व उपनगर हे 2 उपविभाग आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके म्हणजेच तहसील अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला आहेत. यात 87 गावे आहेत. तर किती गावे आहेत हे पण लक्षात ठेवा, 87 गावे आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचा अधिकार क्षेत्रे वांद्रे ते तहसील कुर्ला, चुनाभट्टीपासून मुलुंडपर्यंत आणि कुर्लापासून ते ट्रॉम्बे खाडीपर्यंत आहे. हे पण लक्षात ठेवा. मेन पॉईंट आहे. या जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघ आहे. 4 लोकसभा मतदारसंघ आणि 26 विधानसभा मतदारसंघ आहे. तर किती विधानसभा लोकसभा मतदारसंघ हे पण क्वेश्चन येतात, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. बघा, तर महत्त्वाची स्थळे बघा. माउंट रॅची चर्च हे इथलं महत्त्वाचं स्थळ आहे. माउंट रॅची चर्च, भाभा परमाणु संशोधन केंद्र महत्त्वाची स्थळे बघा. तेच आहे माउंट रॅची चर्च, भाभा परमाणु संशोधन केंद्र, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स RCF, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, आरे दूध कॉलनी फेमस आहे. आरे दूध कॉलनी लक्षात ठेवा. मुंबई उपनगरमध्ये येते हे भाग. एवढे महत्त्वाचे पॉईंट आहे. कोणता पण क्वेश्चन विचारू शकते एवढ्याच्या. IANS हॅमला फिल्म सिटी चित्रनगरी हे पण इथे आहे. समुद्रकिनारे बघा. जुहू चौपाटी, मड बीच, मनोरी बीच,
अक्सा बीच, गोराई बीच, वर्सोवा बीच हे सर्व बीच आहे, म्हणजे समुद्रकिनारे. आणि एरंगड बीच. तलाव बघा, तलाव आहे इथे तुलसी तलाव आहे, विहार तलाव आहे, असे तलाव आहे. तुलसी तलाव, विहार तलाव आणि पवई तलाव. नेक्स्ट बघा मनोरंजन ठिकाणे बघा. एसएल वर्ल्ड, जलक्रीडा उद्यान, गोराई काल्पनिक जमीन, जोगेश्वरी हे इथले मनोरंजन ठिकाणे आहे. लेणी बघा, कन्हेरी लेणी आणि जोगेश्वरी लेणी ह्या 2 लेण्या आहे इथे, जोगेश्वरी लेणी आणि कन्हेरी लेणी. पालकमंत्र्यांची यादी बघा. विनोद तावडे 31 ऑक्टोबर 2014 पासून 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत होते पालकमंत्री. आदित्य ठाकरे हे 9 जानेवारी 2020 पासून 29 2022 पर्यंत होते. आदित्य ठाकरे यांचा कालखंड, कार्यकाळ त्यांचा. आणि मंगल लोढा 24 सप्टेंबर पासून 24 सप्टेंबर 2022 पासून आता मंगल लोढा आहे, लक्षात ठेवा. आधीचे पण पालकमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ दिलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा मुंबई उपनगर जिल्ह्याची भाषा बघा. भाषेनुसार लोकसंख्या 2011 नुसार किती % भाषा ही बोलली जाते बघा. तर मराठी 35.22% भाषा ही मराठी बोलली जाते. तर किती 35.22. हिंदी 25.36, गुजराती 11.52, उर्दू 11.13, तमिळ 2.18, भोजपुरी 1.98, कोकणी 1.63, मारवाडी 1.61. नेक्स्ट आहे तेलंगू 1.39, मल्याळम 1.15, तूळ 1.15, बंगाली 1.8, 1.08, सिंधी 0.94, पंजाबी 0.93 आणि इतर 2.73. तर सर्वाधिक भाषा बोलली जाते ती मराठी आहे आणि इथली बोली भाषासुद्धा मराठी आहे. सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही मराठी आहे. हिंदी ही दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी आणि वेगाने वाढणारी भाषा आहे. ती कोणती आहे तर हिंदी आहे. ती जिल्ह्यातील सामान्य भाषा बनली आहे. जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून उर्दू भाषा बोलली जाते. जिल्ह्यातील मोठ्या व्यापारी समुदायांद्वारे गुजराती आणि मारवाडी भाषा बोलल्या जातात. तमिळ, भोजपुरी, कोकणी, तेलुगू, मल्याळम, तुलू आणि बंगाली या अलीकडच्या काळात आलेल्या अल्पसंख्याक भाषा आहेत, त्यासुद्धा इथे कमी प्रमाणात बोलल्या जातात. तर ही होती आपली मुंबई उपनगर जिल्ह्याबद्दल A to Z माहिती. सर्वच माहिती दिली आहे. ज्यांनी पण मुंबई उपनगर जिल्ह्याची एक्झाम देणार असतील त्यांनी नीट वाचा, त्यांना नक्की याचा 100% फायदा होईल. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनसहित मिळून जातील. आणि बेल आयकन ऑलला क्लिक करा, लगेच तुम्हाला लेक्चर मिळून जाईल. आणि प्लेलिस्टला सर्व जिल्हे उपलब्ध आहेत. ग्रामसेवक आपण सिरीजसुद्धा टाकलेली आहे, त्याच्यावर जिल्हा सिरीज टाकलेली आहे. आता पोलीस भरती सिरीजसुद्धा त्याच्यावर अवेलेबल होऊन जाईल. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.